हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी, विषय विज्ञान, प्रकरण नंबर 5. प्रकरणाचं नाव आहे अणूचे अंतरंग. अणूचे अंतरंग. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 38 वर जो स्वाध्याय आलेला आहे, जे प्रश्न आलेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. अणूचे अंतरंग या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. थॉम्सन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे? तर आपल्याला फरक सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे थॉम्सनचे अणुप्रारूप आणि रुदरफोर्डचे अणुप्रारूप. थॉम्सनच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धन प्रभारयुक्त जेल पसरलेला असतो व त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपामध्ये केंद्रकाभोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉनचे कण परिभ्रमण करतात. 2 नंबरचा फरक सांगता येईल. अणू हा एकजिन्सी धन प्रभारित गोल आहे. तर अणूच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्रक असते. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा. 2 पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे त्याच्या एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे मूलद्रव्याची संयुजा. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा. तर संयुजा व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील संबंध. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कमी असल्यास आपल्याला संबंध कमी असेल आणि जास्त असेल तर यामध्ये सांगायचं आहे संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा कमी असल्यास संयुजा बरोबर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या. जेवढी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या असते तेवढीच संयुजा असते. तर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 पेक्षा जास्त असल्यास तर संयुजा किती असते? संयुजा बरोबर 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या. 8 मधून संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जर वजा केली तर ती येते संयुजा. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा. तर आपल्याला या ठिकाणी पण 2 प्रश्न आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे काय आणि कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. ते कसं ते स्पष्ट करायचं आहे. या ठिकाणी अणू आहे बघा. तर अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्र संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. या ठिकाणी केंद्रस्थानी जे दिसतात हे आहे प्रोटॉन व न्यूट्रॉन्स. तर यांची एकत्रित संख्या, प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक आणि हा अणुवस्तुमानांक ए या संज्ञेने दाखवतात. तर पुढच्या प्रश्नाचे उत्तर आहे कार्बनचा अणुअंक 6 म्हणजेच प्रोटॉनची संख्या 6 आहे. जेवढा अणुअंक आहे तेवढी प्रोटॉनची संख्या आहे व कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. यावरून आपल्याला असं सांगता येईल की कार्बनच्या केंद्रकात बरोबर ए वजा झेड. तर ए म्हणजे अणुवस्तुमानांक आणि झेड म्हणजे अणुअंक. तर अणुवस्तुमानांक आहे 12, झेड आहे 6. तर 12 वजा 6 होतात 6 न्यूट्रॉन्स आहे. तर कार्बनच्या केंद्रकात 6 न्यूट्रॉन आहे. कार्बनचा अणुवस्तुमानांक बरोबर 6 प्रोटॉन्स प्लस 6 न्यूट्रॉन्स. जर 6 प्रोटॉन्स आणि 6 न्यूट्रॉन्स यांची जर बेरीज केली तर ती येते 12. म्हणजे कार्बनचा अणुवस्तुमानांक झाला 12. कार्बनचा अणुअंक 6 व अणुवस्तुमानांक 12 आहे. ते कसं तर ते आपल्याला
यावरून स्पष्ट करता येईल. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. अवअनुकन म्हणजे काय? विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान या संदर्भात 3 अवअनुकनांची थोडक्यात माहिती लिहा. तर अवअनुकन म्हणजे काय आणि तर जे 3 अवअनुकन आहेत, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स, तर यांच्या 3 अवकणांची आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर याचं उत्तर अवअनुकन, जो कण अणूचा एक भाग असतो आणि अणूपेक्षाही लहान असतो अशाला अवअनुकन म्हणतात. केंद्रकामध्ये किंवा केंद्रामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन हे 2 प्रकारचे अवअनुकन असतात आणि केंद्रकाबाहेर हे जे फिरताना दिसत आहेत आपल्याला, तर केंद्रकाबाहेरील भागात इलेक्ट्रॉन हा अवअनुकन असतो. आता यापैकी प्रोटॉन, तर प्रोटॉन विद्युत प्रभार तर +1 असतो, त्याचे वस्तुमान 1 U असते आणि प्रोटॉनचे जर स्थान तो कुठे आहे तर त्याचे स्थान आहे अणूच्या केंद्रकात. प्रोटॉन अणूच्या केंद्रकामध्ये असतात. प्रोटॉन हा अणू केंद्रात असणारा धन प्रभारित अवअनुकन असून केंद्रकावरील धन प्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. आता दुसरा अवअनुकन आहे न्यूट्रॉन. तर आपल्याला न्यूट्रॉनची माहिती सांगता येईल. त्याचा विद्युत प्रभार 0 प्रभार असतो, त्याचे वस्तुमान 1 U असते, त्याचे स्थान न्यूट्रॉनचे स्थान आहे अणूच्या केंद्रकात. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन अणूच्या केंद्रकामध्ये असतात. 1 U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. आणि तिसरा अवअनुकन आहे इलेक्ट्रॉन. तर त्याचा विद्युत प्रभार -1 हा त्याचा प्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान असते प्रोटॉनच्या वस्तुमानाच्या 1/180 पट असते. आणि याचे जर स्थान पाहिजे तर याचं स्थान आहे अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करतात. हे जे परिभ्रमण करताना दिसतात तर हे आहेत इलेक्ट्रॉन. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमिती असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच म्हणजे सेल हे पद वापरतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. यानंतर प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. शास्त्रीय कारणे लिहा. तर शास्त्रीय कारणे लिहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे. अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. तर अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकामध्ये एकवटलेले असते. तर याचं कारण आहे अणूच्या केंद्रस्थानी असलेल्या केंद्रकात धनप्रभार असतो व केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानाच्या तुलनेत नगण्य असते. तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. तर याचं कारण आहे कोणत्याही अणूमध्ये प्रोटॉनच्या संख्ये इतकेच इलेक्ट्रॉन्स असतात. जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असते. केंद्रकाबाहेरील सर्व इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋण प्रभार हा केंद्रकातील एकूण धन प्रभारा एवढा असल्याने अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.
यानंतर याच खाली ई दिलेला आहे. अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते. तर अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते. तर अणूमधील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात आणि तो ए या संज्ञेने दाखवतात. हे आपण पाहिलं होतं. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स पूर्णांकात असल्यानेच अणुवस्तुमानांक सुद्धा पूर्णांकात असते. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायी भाव असतो. हे परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणूंना स्थायी भाव असतो. तर याचं कारण आहे अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान धन प्रभारित केंद्रकात एकवटलेले असते. ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती कक्षामध्ये परिभ्रमण करतात. केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन्स वरील एकूण ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभाराने संतुलित राहतो, म्हणजे अणूला स्थायी भाव प्राप्त होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. व्याख्या लिहा. तर त्यामध्ये आपल्याला अ नंबरची व्याख्या आहे. अणू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तर अणूची व्याख्या सांगता येईल. द्रव्याचे सर्वात लहान एकक व सर्व भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. पुढची ब नंबरची व्याख्या आहे. समस्थानिके. तर आपल्याला समस्थानिकेची व्याख्या सांगता येईल. एकाच मूलद्रव्याच्या ज्या अणूचे अणुअंक सारखे असून त्याचे अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात, अशा अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके असे म्हणतात किंवा समस्थानिके म्हणतात. पुढची व्याख्या आहे अणुअंक. तर अणुअंक कशाला म्हणतात, तर अणु केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या किंवा केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. यानंतर ड दिलेला आहे. अणुवस्तुमानांक. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात आणि तो ए या संज्ञेने दाखवतात. त्यानंतर पुढे ई दिलेला आहे. अणुभट्टीतील मंदक. तर अणुभट्टीतील मंदक. अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या वेगवान न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरतात त्याला अणुभट्टीतील मंदक किंवा मंदक असे म्हणतात. यानंतर याच खाली प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. आपल्याला चांगले आणि त्याला नावं द्यायची आहे. आकृतीला अशा आकृत्या काढायच्या आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला अ नंबरची आकृती काढायची आहे. रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग. तर पान नंबर 30 वर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 30 वर 5.4 ही जी आकृती आलेली आहे तर ती आकृती आहे रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग.
यानंतर याच खाली आ नंबरची आकृती काढायची आहे. थॉम्सनचे अनुप्रारूप. तर थॉम्सनच्या अनुप्रारूपची जी आकृती आलेली आहे तर ती आहे पान नंबर 29 वर 5.3. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. मॅग्नेशियमच्या म्हणजे ज्याचा अनुअंक 12 आहे त्या मॅग्नेशियमच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन तुम्हाला करायचे आहे. तर ही आहे त्याची आकृती. याच खाली ई दिलेला आहे. आर्गॉनच्या म्हणजे ज्याचा अनुअंक 18 आहे अशा आर्गॉनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटन. तर आर्गॉनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाचे रेखाटनाची ही आहे आकृती. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. रिकाम्या जागा भरा. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे टिंबटिंब आहे. तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अवणू कण आहेत. त्यानंतर याच खाली आ दिलेला आहे. इलेक्ट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो. तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. त्याच खाली ई दिलेला आहे. अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच टिंबटिंब हे आहे. तर अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच के हे आहे. त्यानंतर ई दिलेला आहे. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन संरूपन 2-8-2 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमचे संयुजा कवच टिंबटिंब हे आहे. तर मॅग्नेशियमचे संयुजा कवच यम हे आहे. याच खाली उ दिलेला आहे. H2O या रेणू सूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 या सूत्रानुसार Fe ची संयुजा टिंबटिंब ठरते. तर रिकाम्या जागी योग्य उत्तर आहे 3 ठरते. यानंतर प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. जोड्या जुळवा. तर आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर अ गटामध्ये अ दिलेला आहे. प्रोटॉन. तर त्याची योग्य जोडी आहे धन प्रभारित. इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित. आणि न्यूट्रॉन उदासीन. यानंतर प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. तर तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्यावरून शोधायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे न्यूट्रॉनची संख्या. तर न्यूट्रॉनची संख्या आहे 12. तर ती 12 कशी? न्यूट्रॉन बरोबर ए वजा झेड. तर ए आहे 23, झेड आहे 11, अणुवस्तुमानांक आणि अणुअंक. तर 23 वजा 11 होतात 12, म्हणून न्यूट्रॉनची संख्या येते 12. आता यामध्ये आपल्याला सांगायचं आहे अणुवस्तुमानांक. तर अणुवस्तुमानांक आहे 14 आणि पुढे आपल्याला शोधायचं आहे प्रोटॉन. तर प्रोटॉनची संख्या आहे 17 प्रोटॉन आहे यामध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.